महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री सिल्लोड सोयगाव तालुक्याचे आमदार अब्दुल सत्तार यांच्या हस्ते आज दिनांक 15 फेब्रुवारी रोजी जिल्हा परिषद व पंचायत समितीचे नवनिर्वाचित सदस्यांचा सत्कार सोहळा आपल्याला असते, पण काही नजरचुकीने काही काम करताना आपले सन्माननीय नगरसेवक असतील, सन्माननीय आपल्या सिल्लोड शहराचे प्रमुख कार्यकर्ते असतील, यांनी मोठ्या प्रमाणावर ग्रामीण भागामध्ये काम केलं. ग्रामीण भागाच्या सर्व नेत्यांनी नगरपालिका निवडून आणण्यामध्ये सिंहाचा वाटा त्यांचा होता. तसा हा शहराचा त्यावेळेस ग्रामीण भागाचा होता. हे जे मतदाराशी आपली नाळ जोडलेली आहे, त्याचा फायदा गरीब माणसाला मिळावा, त्याचा फायदा सामान्य माणसाला मिळावा, त्या माध्यमातून आपण कामं करावी ही आपल्याला या आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने मी विनंती करण्यासाठी इथे खास करून मी बसतो. कारण की विजय उमेदवार आणि विजय प्राप्त करणं हे फार छोटी गोष्ट आहे, पण विजय प्राप्त झाल्यानंतर त्याला 5 वर्ष सेवा करण्यामध्ये तुम्हाला फार काटकसरीने बारकाईने त्याच्याबद्दल आता मी आमिरने त्याचा ऑफिस बनवण्याची तयारी केली. ते एक हायटेक ऑफिस बनवू लागला. मग सर्व जिल्हा परिषद सर्कलमध्ये जे जे राजकारणी आहे त्यांना त्या माध्यमातून आपला एक ऑफिस दिला जाईल. त्या ठिकाणी लाडली बहीणची केवायसी झालेली आहे का, केवायसी झाली की OTP मिळाला का, नाही मिळाला असेल तर त्यासाठी आपल्याला प्रयत्न करावे लागेल. त्यासाठी नंतर ज्यांचे 60 वर्षापेक्षा जास्त वय झालं, आता कुटुंबात चालू शकत नाही, मजुरी करू शकत नाही, अशा बहिणींना निराधार योजनेत बसवायचंय, काही विधवा योजनेत बसवायचंय. अनेक कुटुंब आजही राजकारणामधून त्यांना ज्या अपेक्षा असतात त्या अपेक्षा देण्यामध्ये कुठेतरी जे कमी पडतात त्यांना माझे हात जोडून नम्र विनंती आहे. गोरगरिबाची कामामध्ये महिला भगिनी आपल्या भावना त्या बहिणीशी शेअर करू शकतात, त्यांच्याशी बोलू शकतात, त्यांचे मुलामध्ये काय आहे तुमच्या सोबत ते फील करू शकतात. पुरुषांना महिला भगिनीच्या अडचणी समजू शकत नाही, परंतु त्या बहिणीच्या अडचणी आमच्या महिला भगिनी ज्या पद्धतीने करतात याचाही आपल्याला भविष्याकडे विचार करावा लागेल. छोट्या छोट्या गोष्टी असतात, काही फार मोठ्या गोष्टी नाही, पण छोट्या गोष्टी कशा करता येईल, कोणाच्या माध्यमातून करता येईल, कशा पद्धतीने करता येईल याच्याकडे थोडा तुम्ही जरा बारकाईने लक्ष दिला तर मला वाटते की भविष्यामध्ये आपण जे 3 सीट हटलो, जे 10 सीट असं आम्ही प्रयत्न करून आम्हाला अपयश आलं, परंतु काही साहेबांच्या कामासाठी आम्हाला शिकायला सुद्धा मिळालं. येणाऱ्या खरेदीचा यश आम्हाला 100% या ठिकाणी मिळत आहे आणि येणाऱ्या निवडणुकीला कामाने शिवसेनेचा सन्माननीय अभिनंदन मंडळाच्या या ठिकाणी मार्गदर्शन